नमस्कार. ओम नमः शिवाय सर्वांना. तर आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. थंबनेल तुम्ही बघितलाच असेल. तर फौजी आले होते, एक दिवसासाठी घरी आले होते आणि मग त्यासाठी मी छान अशी तयार वगैरे झाली. म्हटले आपण मंदिरात जाऊन येऊयात, दर्शन वगैरे करून येऊयात. तर महाशिवरात्रीनिमित्त आम्ही चाललो होतो मंदिरात. बघू शकता ते मी छान अशी तयार झालेली आहे, बाहेर निघले आणि मग ह्यांनी पण बाईक काढली आणि मग आता चाललो होतो. मुलं पण आज खुश होते कारण 12 दिवसानंतर यांची भेट झाली होती आणि आले होते ते फायनली एक दिवसासाठी. आणि मग आम्ही तयार वगैरे झालो आणि मंदिरात आता चाललो होतो. चला जाऊयात आता आपण मंदिरात. तर फायनली आता आपण मंदिराजवळ पोचलेलो आहोत. जवळच मंदिर आहे, हे राम मंदिर आहे आणि खूप अशी काही गर्दी होती आज महाशिवरात्रीनिमित्त. सर्व भक्त आज आले होते मंदिरात आणि दर्शनासाठी. खरंच मनाला खूप प्रसन्न वाटत होतं. आज महाशिवरात्रीनिमित्त सर्व असे दर्शन घेण्यासाठी आलेले खूप छान वाटत होतं. बघू शकता तुम्ही आतमध्ये भरपूर काही गर्दी होती आणि सर्व शिवभक्त आले होते दर्शनासाठी. भावी सगळेजण महाशिवरात्रीनिमित्त पूजा करतात, व्रत करतात आणि आमचंही आज व्रत होतं. तुम्ही पण शिवरात्रीचं व्रत केलं की नाही कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत नक्की बघत राहा. भोलेनाथांचं दर्शन घेण्यासाठी आज प्रचंड अशी सर्व शिवभक्तांची गर्दी होती. कारण महाशिवरात्र हा फक्त एक सणच नाही तर श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचारांची साठवण आहे. आम्ही पण इथे थोडी छोटी अशी बाकीची पण देवदर्शन करण्यासाठी आहेत. तर मग आम्ही ते सगळं देवांचं दर्शन करून घेतलं. नंतर मग पोहोचलो इथे शिवलिंगाचं दर्शन करण्यासाठी. बघू शकता इथे पण अफाट गर्दी दर्शन वगैरे करायला आम्ही थोडीशी दूध वगैरे घालायचं दर्शन करायला घेतले. दर्शन करून झाल्यानंतर इथले जे काही पुजारी होते त्यांनी मस्त वाटत होतं. एकदम मनात असं सकारात्मक ऊर्जा आल्यासारखं वाटत होतं. मग पुढे पुन्हा दर्शन वगैरे केलं. सर्व व्यवस्थित छानपैकी दर्शन झालं. तुम्ही पण आज महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात गेले होते की नाही कमेंट करायला विसरू नका. नक्की कमेंट करून सांगा. अगरबत्ती पडली. चल चल त्यानंतर पुढे आलो आम्ही. इथे नवग्रह आहेत, हे पूर्ण नवग्रहांचं पण दर्शन वगैरे केलं. छान हळद कुंकू वाहून मस्त दर्शन केलं. एक प्रदक्षिणा घालून घेतली. बघू शकता तुम्ही पुढे व्हिडिओत.
मस्त असं नवग्रहांचं पण दर्शन केलं. सर्व नवग्रहांची सुखशांती तुम्हा सर्वांना मिळू दे. आणि खूप सकारात्मक वाटतंय आज. म्हणतात ना असं उपवास असल्यानंतर ना अंगात एक वेगळीच एनर्जी येते, तसं काही आज थोडंफार झालं होतं. आणि मग छान असं दर्शन झालं आमचं सर्व. इतकी थोडीफार गर्दी कमी झाली होती. त्याच्यानंतर दर्शन वगैरे झालं. मग आता म्हटले चला दर्शन झालं आहे तर आपण पुन्हा निघूयात, कारण दोघींना पुन्हा लवकर जायचं होतं. थोड्या वेळासाठीच आले होते. मग दर्शन वगैरे करून घेतलं आणि आता निघालो आहोत मंदिरातनं. पुढे आल्यानंतर म्हटले थोडंसं आज उपवास आहे तर फळं वगैरे घेऊयात. मग इथे थोडे फळं वगैरे घेतले, कारण आज उपवास पण आहे आणि मुलांना रोट्या टिफिनसाठी पण द्यावं लागतं. तर म्हटले हे आले आहेत तर फळं वगैरे घेऊन टाकूयात आज, जेणेकरून म्हणजे पुढे अजून नाही का नंतर मुलांसाठी परेशानी नको, कारण त्यांना टिफिनला द्यावं लागतं फळं. मी ते फळं वगैरे घेतली आणि असं काही होतं आजचा दिवस. बघू शकता इथे पुढे. आणि खरंच या हैदराबादमध्ये जेव्हा बघावं तेव्हा इतकी काही ट्रॅफिक असते ना, तर भरपूर अशी ट्रॅफिक होती. त्याच्यानंतर मग आमचं निघलो आता आम्ही. आणि पुढे हे काही फोटो आहेत आमचे, कसे आलेले आहेत फोटो नक्की सांगा. आणि महाशिवरात्रीच्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. अशीच तुमच्या सर्वांना महादेवाची आशीर्वाद असू द्या. बाय, भेटूयात पुन्हा.